नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. चंदेरी नगरी म्हणून ओळख असलेल्या हुपरी शहरात सध्या काही स्वयंघोषित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कथित टीम मॅनेज यंत्रणेची जोरदार चर्चा सुरू आहे. ठेकेदारांची बिले मंजूर करून देणे, नगरपरिषदेकडील ठेका मिळवून देणे, बांधकाम व्यावसायिकांना लक्ष्य करून त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणे, तसेच माहिती अधिकाराचा वापर करून काही ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दबाव टाकत सेटलमेंट करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचेही बोलले जात असून त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकीवजा भाषेत सेटलमेंटची चर्चा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या प्रकरणी अधिकृतरित्या कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. दर आठवड्याला विविध आंदोलनांमुळे व्यापारी, दुकानदार आणि सामान्य नागरिक वैतागले असून प्रत्येक आंदोलनावेळी गाव बंद ठेवण्याच्या प्रकाराला विरोध करण्यासाठी काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटना पुढे येत असल्याचे समजते. या संदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेतील ठेकेदार आणि काही राजकीय मंडळी यांच्यातील कथित मिलीभगतीबाबत संशय व्यक्त केला आहे. गावाच्या विकास कामांना अडथळा निर्माण करून ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून सेटलमेंट करण्यासाठी काही गट सक्रिय असल्याचा आरोप काही व्यापारी, बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारांकडून खासगीत केला जात आहे. मात्र भीतीपोटी कोणीही उघडपणे तक्रार देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. हुपरीतील विकास कामांमध्ये दोन्ही आमदारांच्या निधीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे नेमका निधी कुणाचा असा प्रश्नही नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गावाच्या विकासाला खीळ न बसता पारदर्शकपणे कामे व्हावीत अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. हुपरी नगर परिषदेत भाजपा महायुतीची एकहाती सत्ता असल्याने आता तरी रखडलेली विकास कामे मार्गी लागतात का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी सागर पाटील, हुपरी.